केंद्रामध्ये सत्तेत नाही, राज्यात सत्तेत नाही। आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सगळी मदार आहे ती मुंबई महानगरपालिकेवर। देशातील अनेक छोट्या राज्यांपेक्षा बीएमसीचं बजेट मोठं आहे। कुठल्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकायची असा निर्धार आज मातोश्रीवरच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि माजी नगरसेवकांनी व्यक्त केलाय। त्यासाठी स्वबळ आणि हिंदुत्व या दोन मुद्द्यांवर जास्त चर्चा झाली आहे। हिंदुत्वाचं पेटंट भाजपने घेतलेलं नाही आणि भाजप जे हिंदुत्व म्हणते ते हिंदुत्व मला मान्य नाही। भाजपचं हिंदुत्व मला मान्य नाही। आम्ही हिंदुत्व म्हणून तुमच्या सोबत होतो, जरूर होतो, पण आमचं हिंदुत्व आणि तुमचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तुमचं ते हिंदुत्व आम्ही मानायलाच तयार नाही आहोत। विधानसभेतल्या अपयशानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। त्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांची मातोश्री बंगल्यावर बैठक पार पडली। या बैठकीत स्वबळ आणि हिंदुत्व हे दोन मुद्दे चर्चेत होते। महाविकास आघाडीत सामील झाल्यापासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाला तिलांजली दिली असा आरोप करत शिवसेना फुटली। मात्र या अपप्रचाराला उत्तर द्या असा आदेश आज दिला गेला। मुंबई महापालिकेसाठी उद्धव ठाकरेंनी नेमकी काय रणनीती ठरवली आहे पाहूयात। मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं ठाकरेंच्या शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुंबई महापालिका निवडणूक कधीही लागू शकते, आत्तापासूनच तयारीला लागा असे आदेश ठाकरेंनी दिले। मुंबई पालिका निवडणूक स्वबळावर शिवसेनेनं लढवावी, हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेनं लोकांपर्यंत पोहोचवा। हिंदुत्वासाठी शिवसेना आधीही लढली आणि पुढेही लढत राहील। आपण हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असा अपप्रचार विरोधकांकडून केला जातोय, त्याला उत्तर द्या। बाहेरच्या राज्यातली लोक भाजपसाठी काम करतात, तसं आपणही तळागाळात जाऊन काम केलं पाहिजे। 18 निरीक्षकांना नेमून प्रत्येकी 12 प्रभागांची चाचपणी करा आणि त्या अनुषंगानं अहवाल सादर करा। मुंबई पालिका निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। निवडणुकीचा हेतू साध्य झाल्यानंतर भाजप आपलं खरं रूप दाखवेल। RSSचा आव आणून त्याखाली भाजपनं वेगवेगळ्या यंत्रणा राबवल्या। RSS केवळ पत्रकं वाटण्यापुरती होती। सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेत शिंदेंच्या मागे दिल्लीतील भाजपची मोठी शक्ती आहे। कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई महापालिका जिंकायची आहे। लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचं शिबिर बोलवणार आणि मुंबईतील गटप्रमुखांचंही शिबिर घेणार असल्याचं ठाकरे म्हणाले। महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरचौक आपले कसे येईल या संदर्भात चर्चा झाली आणि संघटनात्मक बांधणी तर शिवसेनेची सातत्याने आहेच, म्हणून त्याच संदर्भात चर्चा झाली आहे। आणि मला वाटतं महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरचौक कसे येतील ते आम्ही आता सर्व जे आम्ही आता माजी नगरसेवक आहोत किंवा गटप्रमुख आहोत त्यांच्या माध्यमातून विभागामध्ये जाऊन संघटनात्मक बांधणी करायचा आम्ही प्रयत्न करतो। आपण पहिलं आपलं जे वॉर्ड आहे तो तुम्ही कशा पद्धतीने करताय, कारण कुठल्याही पक्षाला 288 नगरसेवक, 227 नगरसेवक, 288 आमदार, तेवढेच खासदार, या सगळ्या गोष्टीचा साधक बाधक विचार तेव्हा त्या वेळेला होईल। आत्ता फक्त तुम्ही तुमचं काम करा। लोकसभेला मुंबईत उद्धव ठाकरेंची सेक्युलर छबी मुस्लिम समाजाला भावली आणि त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत ठाकरेंच्या शिवसेनेलाही भरभरून मतदान केलं। मात्र विधानसभेत बटेंगे तो कटेंगेचा नारा लागला आणि महाविकास आघाडीला मोठा फटका बसला। आता महानगरपालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरेंची प्रखर हिंदुत्ववादी भूमिका मांडली तर उद्धव ठाकरेंची अडचण वाढू शकते। आधी तुमच्या महाविकास आघाडीमधले तुम्ही ज्यांच्या कुबड्या घेऊन 2.5 वर्ष सत्तेमध्ये होता त्यांना हे रुचतंय का बघा आणि मग तुम्ही ती पुढची भूमिका घ्या। त्यांनी काय भूमिका घ्यायची, उबाटानं स्वतंत्र लढायचं का उबाटानं महाविकास आघाडीमध्ये लढायचं, ह्याचं काय त्यांच्या पक्षातला तो अंतर्गत प्रश्न आहे। पण तुम्ही ज्वलंत हिंदुत्व जे म्हटला ते ज्वलंत हिंदुत्व आणि विकासाची कास ही महायुतीबरोबर आहे आणि तीच महायुती निश्चितपणानं तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत दिसेल। देशातील अनेक छोट्या राज्यांपेक्षा मुंबई महापालिकेचं बजेट मोठं आहे। अशा मुंबई महापालिकेवर गेली अनेक दशकं शिवसेनेची म्हणजेच ठाकरेंची सत्ता होती। गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपला ठाकरेंपेक्षा फक्त 2 जागा कमी मिळाल्या। ठाकरेंच्या हातून सत्ता जाता राहिली। यावेळी पक्षफुटीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची अवस्था आणखी बिकट झाली आहे। केंद्रात सत्तेत नाही, राज्यात सत्तेत नाही आणि बीएमसी सुद्धा हातची गेली तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। आता उफाळलेलं प्रेम
हे जर 4-5 वर्षापूर्वी उफाळलं असतं तर कदाचित शिंदे त्यांना सोडून गेले नसते. ज्या पद्धतीमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान, आमदारांचा अपमान, मंत्र्यांचा अपमान, शिंदे साहेबांचा अपमान सातत्याने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केला आणि त्यामुळे हिंदुत्वाचा बंड झाला आणि त्याच्यातून एकनाथ शिंदेनी बंड करून स्वतःची शिवसेना, खरी शिवसेना बरोबर घेऊन ते बाहेर पडले. त्यामुळे मला वाटतं की उद्धव ठाकरेंकडे आता कुठला विषय राहिला नाही. कार्यकर्त्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर बैठका घ्याव्या लागतील, पण आता त्यांना तेही लक्षात आलं आहे की उरले सुरले कार्यकर्ते देखील शिंदे साहेबांकडे आणि भाजपाकडे येतील आणि त्यामुळे हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पालघर साधू हत्याकांड झालं, त्यावरून ठाकरेंवर टीका झाली. अयोध्येत राम जन्मभूमीवर उभारलेल्या भव्य मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे गेले नाही. एवढंच नाही तर मुस्लिम मतांसाठी बाळासाहेब ठाकरेंचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख टाळत असल्याची टीकाही त्यांच्यावर झाली. खुद्द पंतप्रधान मोदींनीही यावरून उद्धव ठाकरेंना चॅलेंज केलं होतं. मैंने इन्हें चुनौती दी थी कि कांग्रेस के मुंह से, कांग्रेस के शहजादे के मुंह से बाला साहब ठाकरे की प्रशंसा के लिए कुछ बात जरा बुलवा के दिखा दीजिए. अरे एक बार तो कांग्रेस के शहजादे से मुंह से निकलवाइए, हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे. बीएमसी सारखी अस्तित्वाची निवडणूक समोर येऊन ठेपली आहे. अशा वातावरणात उद्धव बाळासाहेब ठाकरेंसमोर आयडेंटिटी क्रायसिस उभा आहे. लोकसभेला महाविकास आघाडीला मुस्लिम मतदारांनी भरभरून मतं दिली, मात्र आता मुंबई महानगरपालिकेसाठी आपली मूळ हिंदुत्ववादी ओळख टिकवायची तर मुस्लिम मतदार नाराज होणार आणि तसं झालं तर महाविकास आघाडीला फटका बसणार. अशा धर्मसंकटात उद्धव बाळासाहेब ठाकरे सापडले आहेत. आता बीएमसी पुरतं यातून ते कसे बाहेर पडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.